नाताळ म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतो भरपूर गिफ्ट देणारा आणि सगळ्या इच्छा पूर्ण करणारा सांता क्लॉज. थोडक्यात सांगायचं तर हा सांता क्लॉज कसा आला, कुठून आला आणि भारतात याची ओळख कशी झाली हे आपण बघूयात. हा युरोपियन लोकांसोबत भारतात आला आणि हळूहळू तो आपल्या संस्कृतीतील आनंदाचा एक भाग बनला. सांता क्लॉज भारतात कसा आला याविषयी अतिशय रंजक गोष्ट मला सांगावीशी वाटते. सांता क्लॉजची संकल्पना भारतात येण्यामागे धार्मिक, ऐतिहासिक आणि व्यापारी अशी 3 मुख्य कारणे आहेत. सांता क्लॉजचे मूळ रूप सेंट निकोलस हे होते. ते 4थ्या शतकात आजच्या तुर्की देशात एक दयाळू बिशप होते. ते गरिबांना आणि मुलांना गुप्तपणे भेटवस्तू द्यायचे. ही परंपरा युरोपमधून जगभर पसरली आणि जेव्हा युरोपियन लोक भारतात व्यापारासाठी आले तेव्हा त्यांनी ही परंपरा आपल्या सोबत आणली. त्यांच्या सोबतच युरोपमधील फादर ख्रिसमस ही संकल्पना भारतात आली. शाळा आणि चर्चच्या माध्यमातून सांता क्लॉजची प्रतिमा भारतीयांपर्यंत पोहोचली. आज आपल्याला दिसणारा आधुनिक सांता क्लॉज याच्या मागे आणखीन एक कारण आहे. हा 20व्या शतकात कोको कोला सारख्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींमुळे जगभर प्रसिद्ध झाला. भारतातही चित्रपट, कार्टून्स, जाहिराती यांमधनं सांता क्लॉज घराघरात पोहोचला आणि तो फक्त एका धर्माचा भाग न राहता आनंदाचं प्रतीक बनला.